विद्यार्थ्यांनो, थोड्या वेळापूर्वीच 22 फेब्रुवारी रोजीचा अंगणवाडी मुख्य सेविका फर्स्ट शिफ्ट झाली आहे आणि विद्यार्थी मित्रांचा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद विद्यार्थी मित्रांनो येतोय। लक्षात घ्या, त्यांनी जो एक्झाम पॅटर्न दिला होता, सिलेबस दिला होता, त्याप्रमाणे सर्व प्रश्न ते विचारले जात आहेत। आणि लक्षात घ्या, सांगायला आनंद होतोय की आपण जे मटेरियल विद्यार्थी मित्रांना प्रोव्हाइड केले आहेत, कोणतं 2000 प्रश्नांचं, त्यातूनच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले आहेत। मी तुम्हाला आज विद्यार्थी मित्रांनो प्रूफ सोबत कसे प्रश्न विचारण्यात आले आणि आपल्या मटेरियलमधील कोणत्या PDF मध्ये मटेरियल आहे हे देखील माहिती तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांनी देखील कशा पद्धतीने अभ्यास करा याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आता लक्षात घ्या, विद्यार्थी मित्रांनी जे प्रश्न पाठवलेत ते तुटक प्रश्न होते। आपण ते प्रश्न फ्रेम केलेत आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रश्नामधून ऑप्शन त्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट केले। त्यामुळे अशाच जशाचा जसा प्रश्न आहे का हा नाही, परंतु काय असू शकतो तसे आपण हे या ठिकाणी प्रश्न फ्रेम विद्यार्थी मित्रांनो केलेले आहेत। तर पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनी जो पाठवला आहे तो आहे की ICDS योजनेत पूरक पोषण कशासाठी दिले जाते। तर आपल्याकडे हा जो आहे आपलं जे मटेरियल आहे त्यामधील PDF क्रमांक 1 5 क्रमांकाचा हा प्रश्न आहे। PDF क्रमांक 1 5 क्रमांकाचा हा प्रश्न होता। ऑप्शन काय आहेत? बालकांचे मानसिक विकास, शारीरिक पोषण सुधारणा, आर्थिक सहाय्य की शैक्षणिक प्रगती। तर लक्षात घ्या, ICDS एकात्मिक बालविकास योजनेत पूरक पोषण ही विद्यार्थी मित्रांनो सोपा प्रश्न होता, तर तो शारीरिक पोषण सुधारणेकरता या ठिकाणी दिला जातो। यानंतर पुढील प्रश्न पाठवला होता, अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय। ऑप्शन आहेत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरित करणे, युवकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, आर्थिक मदत प्रदान करणे। तर आता लक्षात घ्या, अंगणवाडीच्या कार्यकर्ता आहेत बरोबर, त्यांचं आरोग्यविषयक काम असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे अगदी चुकीचं, युवकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम नाही, आर्थिक मदतीचा तर काही संबंधच नाही, असे जर तुम्ही ऑप्शन निगलेक्ट केले ना तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येऊ शकत होतं। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरित करणे। तर ही आपली PDF क्रमांक 1 मधील 13 क्रमांकाचा हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता। ज्यांनी मटेरियल घेतलंय ते व्हेरीफाय करू शकता आणि जे मटेरियल घेणार आहेत ते देखील व्हेरीफाय करू शकता। त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना वयाची किती वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही। ऑप्शन आहेत 55, 58, 60 की 65। तर लक्षात घ्या, तर हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा PDF क्रमांक 11 नंबरचा प्रश्न आहे। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम ही जी आपण काय म्हणता PDF तयार केली त्यातील हा प्रश्न होता। तर 65 वर्षांपर्यंत जे अध्यक्ष आहेत ते पदावर राहू शकतात आणि जे सदस्य असतात तर ते 60 वर्षापर्यंत असू शकतात आणि यांची नियुक्ती झाल्यानंतर अध्यक्ष आणि सदस्य तर 3 वर्षापर्यंत विद्यार्थी मित्रांनो यांचा कार्यकाळ असतो। त्यामध्ये आपण सर्व हे कव्हर केलेलं आहे। पुढील प्रश्न बघायचा आहे चौथा, वर्ड प्रोसेसिंग करता खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते। ऑप्शन आहेत पेजमेकर, वर्डस्टार, MS वर्ड। तर लक्षात घ्या, आता वर्ड प्रोसेसिंग म्हणजे तुम्हाला टायपिंगचं काहीतरी दिसतं या ठिकाणी, तर लक्षात घ्या पेजमेकर भले माहीत नसेल, या ठिकाणी वर्ड ऑप्शन होता आणि MS वर्ड तर सर्वांना माहीत आहे, तर हे दोन तर आपल्याला कळते की या ठिकाणी वापर केला जातो। तर मग काय या ठिकाणी वरील सर्व ऑप्शन होता, तर वरील सर्व ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा होता। तर हा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे। हा कुठून घेतला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपली जी PDF क्रमांक 8 आहे त्यामधील हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 42 आहे। अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। आपण जे तुमच्या परीक्षेकरिता 2000 प्रश्न घेऊन आलो होतो 99 रुपयामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला एकात्मिक बालविकास योजना व कायदा, पोषण अभियान, संगणक प्रश्न हे जे सर्व टॉपिक आहेत एकूण बघा, यामध्ये 20 प्रश्न विचारले जाणार आहे। पोषण अभियानामध्ये 10 आणि संगणकला 10 म्हणजे 40 प्रश्न जी जर तयारी करायची असेल, तुम्हाला जर एकही मार्क जाऊन द्यायचा नसेल तर हे जे 2000 प्रश्न आहेत 99 रुपयामध्ये आपण परचेस करू शकता। PDF स्वरूपात मटेरियल भेटेल, गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस भेटणार आहे। 93 56 25 60 34 यावर लगेचच पेमेंट करायचं आहे। PDF स्वरूपात मटेरियल प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले। लक्षात घ्या, तुम्ही 1 तासामध्ये संपूर्ण मटेरियल डोळ्याखालून घालू शकता, त्यामुळे एक मार्क महत्त्वाचा आहे। ज्यांचाही अजून पेपर बाकी असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे। पेमेंट करताना काही अडचण येत असेल तर या क्रमांकाला व्हॉट्सअप करा, विदिन 2 ते 3 सेकंद तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रिप्लाय देण्यात येईल। यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, पोषण अभियानाच्या यशासाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे। ऑप्शन आहेत आहारासंबंधित माहितीचे प्रसारण, बालकांच्या शिक्षणाचा प्रचार, शहरी गरिबांना मदत की वृक्षारोपण। किती सोपे, खूप सोपे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत विचारले जात आहेत। थोडं डोकं लावलं, भले अभ्यास नसू द्या पण डोकं लावा। आता पोषण अभियान आहे, पोषण अभियानामध्ये वृक्षारोपणाचा काही उल्लेख असू शकतो का नाही,
शहरी गरिबांना मदत काही नाही. बालकांच्या शिक्षणाचा तर काहीच संबंध नाही. तर याचं योग्य उत्तर आहे आहारासंबंधित माहितीचे प्रसारण. तर हा प्रश्न जो आहे तो 14 क्रमांकाची जी PDF आहे त्यामधील दुसऱ्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य याचा उद्देश काय? तर हा जो प्रश्न आहे तो विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीमधील देखील कन्सिडर करू शकतो किंवा पोषण अभियान. ऑप्शन आहेत मुलांना लसीकरण करणे, मुलांच्या शिक्षणाचा प्रचार करणे, मुलांसाठी खेळ आयोजित करणे की कुपोषण कमी करणे. तर लक्षात घ्या, पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य हा मुलांना लसीकरण करणे यातील आहे. 14 क्रमांकाची PDF ओपन करायची, त्यातील हा 13 क्रमांकाचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे. जशाच तसा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला आहे. पुढील प्रश्न, पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम कोणता? ऑप्शन आहेत बाल विकास कार्यक्रम, किशोरवयीन मुलांसाठी पोषण कार्यक्रम, महिला सक्षमीकरण की वरील सर्व. तर लक्षात घ्या, पोषण अभियानाचा जो प्रमुख कार्यक्रम आहे तो काय आहे तर वरील सर्व हे योग्य उत्तर असेल. आणि हा जो प्रश्न आहे तो 14 क्रमांकाच्या PDF मधील 23 क्रमांकाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, पोषण अभियानात जनजागृती कशाद्वारे केली जाते? ऑप्शन आहेत घरगुती भेटी, आरोग्य शिबिरे, सामाजिक माध्यमे की वरील सर्व. तर सांगा, तर पोषण अभियानामध्ये घरगुती भेटी, आरोग्य शिबिर आणि सामाजिक माध्यमे या तिन्हीद्वारे केली जाते, म्हणजेच वरील सर्व हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत त्यात देखील हा प्रश्न कव्हर करण्यात आला आहे. ऑप्शन आहे 700, 720 किलोमीटर, 735 की 770. तर महाराष्ट्राला विद्यार्थी मित्रांनो 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. महाराष्ट्र भूगोल PDF क्रमांक 1 मधील हा 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आपण हा प्रश्न फ्रेम केला आहे. परीक्षेत तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आला आहे. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? ऑप्शन आहे गंगापूर, निफाड, मालेगाव की भगूर. तर लक्षात घ्या, नाशिक जिल्ह्यात निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्र भूगोल PDF क्रमांक 1 30व्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे? ऑप्शन आहेत हडपसर, हिंगणे, पाषाण की चिंचवड. तर धोंडो केशव कर्वे यांचं कार्य जे आहे ते हिंगणे या ठिकाणी पसरलेलं आहे. समाजसुधारक PDF 1 17 क्रमांकाचा हा प्रश्न आहे. जशाच तसा परीक्षेत विचारण्यात आला आहे. पुढील प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते? गोपाळ हरी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर सेठ की गोपाळ गणेश अगरकर. तर लक्षात घ्या, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस गोपाळ गणेश अगरकर हे जबाबदार होते. समाजसुधारक PDF क्रमांक 1 19व्या क्रमांकाचा हा प्रश्न विचारण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, ज्यांनी अजून व्हिडिओला लाईक केला नसेल त्यांनी लगेचच लाईक करायचं आहे आणि ज्यांनी थँक्यू कमेंट केलं नसेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. दुपारी देखील आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत, तर एक लाईक, थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब लगेचच करायचं आहे. पुढील प्रश्न, डॅशची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकता. ऑप्शन आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद की सर्वोच्च न्यायालय. तर लक्षात घ्या, राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करतात आणि राज्यपाल हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. पॉलिटी PDF क्रमांक 1 11व्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची. गौरव, सन्मान, आठवण, अचंबा, आकाश मोहीम, नदीगिरी. तर समानार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती? तर ती आहे गौरव, सन्मान. मराठी टेस्ट क्रमांक 23 पहिल्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे. पुढील, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरिनारायण आपटे, बाळशास्त्री जांभेकर. तर याचे योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. तर लक्षात घ्या, मराठीची जी टेस्ट आहे 31 त्यातील हा विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जेवढेही प्रश्न आतापर्यंत आपल्याला कळाले तर आपला टॉपिक, आपला जे प्रश्नसंच आहे त्या बाहेरचा एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही. लक्षात घ्या, पेपर 2 सेक्शनमध्ये होता. A आणि B सेम प्रश्न दोन्ही ठिकाणी डिवाइड केलेत. तसेच निगेटिव्ह मार्किंग देखील परीक्षेत आहे. विद्यार्थी मित्रांना सोपा पेपर पहिल्या शिफ्टचा गेलेला आहे. तर लक्षात घ्या, जर तुम्हालाही
या परीक्षेची चांगली तयारी करायची आहे तर लक्षात घ्या, ICDS योजना, पोषण अभियान, संगणक 2000 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न, सर्व प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड 18500 प्लस प्रश्न फक्त 249 रुपयामध्ये आपण तुम्हाला देत आहोत. याकरता तुम्हाला 93 56 25 60 34 यावर मेसेज करायचा आहे. आपल्या हे जे मटेरियल आहे त्याचं तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस भेटणार आहेत. 1 वर्ष याची व्हॅलिडिटी असेल. बाकी जेवढेही एक्झाम येतील त्यामध्ये तुम्ही हे जे मटेरियल आहे ते वापरू शकता. तर ज्यांनी अजून परचेस केलं नसेल ते परचेस करू शकता. ज्यांनी ऑलरेडी 99 रुपयाचं मटेरियल परचेस केलं आहे आणि त्यांना जर आता कंप्लीट पॅकेज पाहिजे असेल तर लक्षात घ्या तुम्हाला फक्त 100 रुपये ॲडिशनल पेमेंट करून हे जे मटेरियल आहे ते तुम्हाला भेटू शकतं. तर तुम्ही देखील हे मटेरियल घ्या आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की दुपारून जो व्हिडिओ येणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत भेटू शकेल. व्हिडिओला एक लाईक करायचे, खाली थँक्यू कमेंट करायचे आणि मी तुम्हाला विनंती करतो की जे आपलं मटेरियल आहे ते तुम्ही नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.